नमस्कार, सहर्ष स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत महाराष्ट्र राज्यातील, या लाभार्थ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जो नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे, हा निर्णय नेमका काय आहे तर हा वाढीव पेन्शन संदर्भातला आहे, वाढीव अनुदानासंदर्भातला आहे आणि खूप महत्त्वाचा निर्णय तुमच्यासाठी घेण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून। पहा, लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। सोबतच डिसेंबरचा हप्ता लाभार्थ्यांना कधी मिळणार, तारीख जाहीर, शासन निर्णय, सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून शासन निर्णय या संदर्भात देखील माहिती आहे। त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला पाहण्यास मिळतील। सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया महत्त्वपूर्ण निर्णय। तर इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थी आहेत, या लाभार्थ्यांमध्ये जे दिव्यांग लाभार्थी आहेत आणि या दिव्यांग लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्यापासून जे वाढीव पेन्शन देण्यात येत आहे, या वाढीव पेन्शन संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि हा निर्णय म्हणजे तुमच्या UDID कार्ड संदर्भात संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना वाढीव लाभ, वाढीव पेन्शन हवं असेल तर पहा, लाभार्थ्यांसाठी UDID कार्ड अनिवार्य करण्यात आलेलं आहे। तर UDID कार्ड जे आहे ते बंधनकारक करण्यात आलेलं आहे, ते असलं तरच तुम्हाला हा वाढीव पेन्शनचा लाभ मिळणार आहे। मागच्या महिन्यामध्ये त्याचबरोबर पहा, तर वाढीव पेन्शनसाठी UDID कार्ड बंधनकारक आहे, असले तरच तुम्हाला UDID कार्ड असलं तरच वाढीव पेन्शन मिळणार आहे। ऑक्टोबर महिन्यापासून मिळणारे 2,500 रुपये त्याच लाभार्थ्यांना देण्यात येत आहे ज्यांच्याकडे UDID कार्ड आहे। त्याचबरोबर ज्या दिव्यांग बांधवांची नोंद आहे, ज्यांचे UDID कार्ड लिंक आहे आधार कार्डशी, म्हणजेच ते त्यांची दिव्यांग म्हणून नोंद झालेली आहे, अशाच लाभार्थ्यांना हा हप्ता वितरित करण्यात येत आहे वाढीव पेन्शनचा। आता इथपर्यंतचा हा जो निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून। आता महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना पहा, जो डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे, हा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधीपर्यंत वाटप करण्यात येणार, तारीख जाहीर, सामाजिक न्याय विभागाकडून नवीन शासन निर्णय म्हणजेच हप्ता वितरणाचा GR आलेला आहे का, तर ही जी प्रश्न आहेत, ही जी माहिती आहे आपण जाणून घेऊया। तर बरेच लाभार्थी विचारत आहेत की शासन निर्णय आलेला आहे का, कारण शासन निर्णय आल्याशिवाय हप्ता वाटप होत नाही। हप्ता वाटप होण्यासाठी अगोदर शासनाच्या माध्यमातून GR येतो आणि GR मध्ये निधी जो आहे तो मंजूर करण्यात येतो, परंतु सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून GR येणं अपेक्षित होतं। 30 तारखेपर्यंत शासन निर्णय आणखीन अद्यापपर्यंत जारी झालेला नाही। यामुळे नोव्हेंबरचा हप्ता जसा रखडलेला आहे, जसा उशिरा वाटप झालेला आहे, त्याच पद्धतीने पुन्हा एकदा डिसेंबरच्या हप्त्यासाठी लाभार्थ्यांना वाट पाहावी लागणार आहे। डिसेंबरचा हप्ता देखील लेट मिळण्याची शक्यता आहे। शासन निर्णय आल्याच्या नंतर 4 ते 5 दिवसांमध्ये तारीख येते आणि हप्ता वितरण सुरू होतं, परंतु आणखीन GRच आलेला नाही। त्यामुळे तारीख येणं तर सध्या दूरच आहे। तारीख जाहीर होण्यासाठी अगोदर शासन निर्णय यावा लागतो। तारीख जाहीर झालेली नाही, शासन निर्णय आलेला नाही। शासन निर्णय ज्यावेळेस येईल त्यावेळेस कळवण्यात येणार आहे। त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा।